महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आदर्श शाळेमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे। 3.5 वर्षांच्या 2 मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला। या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी बदलापूरकरांनी थेट स्टेशनमध्ये जात ठिय्या दिला होता। चला तर पाहूया नक्की काय आहे घटना। ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। एका पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितलं की शाळेतील दादाने कपडे काढून प्रायव्हेट पार्टला हात लावला। सफाई कामगार असलेला आरोपी अक्षय शिंदे याच्यावर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत कलमे लावत गुन्हा दाखल केला आहे। शाळा प्रशासन आणि पोलिसांना या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी एकत्र येत बदलापूर बंद ठेवण्याची घोषणा केली असून पीडित कुटुंबाची तब्बल 12 तास तक्रार नोंदवली गेली नव्हती। मंगळवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सर्वांनी रेल्वे स्टेशनच्या पटरीवर ठिय्या आंदोलन केलं। शाळेचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले। या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश दिलेत।